हाय फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. तर श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना शुभरात्री. तर हे बघू शकता की मी आत्ता आहे ना गायांना कुटी टाकलेली आहे गायांना खायला. तर आता गायांनी खायला सुरुवात केलेली आहे. आता हे शेण पाठीमागं वाढायचं आहे मला, तर मी वडते. तर आत्ताच एवढ्यात धारा काढून कुटी टाकली आणि आमच्या गायांना आहे ना धारा काढल्याच्या नंतरच कुटीची सवय आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हे सगळ्या गाया अशा कुटी खाते. ते हे बघा, तुम्ही माणसाली काहीतरी सांगते पण बघा ही कुटी गायांना आत्ताच टाकलेली आणि ही आपल्या नेपियरची कुटी आहे. तर आता सगळ्या जोर देऊन खाते ते. हे बघा, अशा ह्या जोर लावून खायचं काम चाललंय त्यांचं. आता भूक लय लागली त्यांना, आहे का नाही. आणि ही आपली गावरान गाई, तर हिचा पण चांगला जोर चाललाय खाण्यावरच. त्यांचं लक्ष नाहीये इकडे, सगळे खाण्यावर लक्ष. तर आम्ही आहे ना हे खूप दिवसापूर्वी ह्या कुंड्या केल्या होत्या पाणी प्यायला, पण त्या बंद केल्या. उन्हाळ्यात काय होतं, त्याच्यातून गरम पाणी बाहेर येतं. अख्खे पाईपलाईन ह्याच्या पाठीमागे ना ही झाड दिसते ना, इथे आम्ही एक टिपड मांडलं होतं आणि वरती टाकी मांडली होती. पत्र्याच्या वर मोठी टाकी होती आणि मग ते पाणी आम्ही बंद केलं. आत्ता सरळ मोटर चालू करूनच पाणी दाखवायचं काम चालू आहे आमचं. आणि ह्या कुंड्यात काय व्हायचं, लय दिवस गाया पण गाभण्या राहिल्या नव्हत्या आमच्या. कशामुळं काय ते कळलंच नव्हतं आम्हाला. आणि नंतर लक्षात आलं की हे पाणी आहे ना गरम पाणी येत होतं. इथं जरी गारा असलं तरी ते पेता पेता आहे ना वरून येणारं पाणी गरमच यायचं ह्याच्यातून. तर आत्ता ह्याच्यात आहे ना कुटी साठलेली, कुटी पडती त्याच्यात. इथं आपण खायला टाकलं का नाही, रोजची रोज स्वच्छ करावं लागायच्या कुंड्या, नाही तर सगळे घाण व्हायची त्याच्यात. पण आता ते बंद करून टाकलेत कुंड्या. इथं बघू शकता तुम्ही, इथं टिपाड पण मांडलेलं दिसत असेल तुम्हाला. ही पाईपलाईन केलेली होती आणि हे टिपाड मांडलेलं होतं इथं. ही टिपाड पण आता सध्या तर बंद केले. तर ह्या आहेत आमच्या गाया की वाळून गेले ते गाया. हे बघा, त्यांच्या बरगड्या दिसते ते सगळ्या. एवढं खायला खाते ते, तरी पण त्यांच्या बरगड्या काय वर निघाना ते. मग त्यांना आता खपरीच आणावं लागणार आहे, खपरी पेंडच. तर इथेच आहे आमचा बोर. ओका, इथेच आहे बोर, त्याच्यामुळं काय टेन्शन नाही पाण्याचं. आणि हे पाईप स्पेशल त्याच्यासाठी, गोटा धुण्यासाठी आणि गायांना पाणी पाजण्यासाठी हा स्पेशल पाईप केलेला आहे. आणि इथं आहे ना, इथं पण एक बोर आहे. हे बघू शकता, इथं पण आहे बोर एक. आणि इथे मी आहे ना 1-2च असं बेताडं लावली होती ह्याच्या आळूची. तर ते खूप सारे उगवली आळू. 1-2 ह्याचीच एवढी झाली आळू. बघा बोरमध्ये आमच्या किती अंतर आहे. इथं एक बोर आहे की लगेच चौका, इथं एक बोर आहे. तर एवढंच अंतर आहे आमच्या बोरमध्ये. तर असू द्या, चला आता. म्हणजे हे आमच्या लग्नाच्या अगोदरचंच बोर आहेत. हे काय आत्ता आम्ही नवीन घेतलेलं नाही आहेत. आमचं पहिलंच बोर आहे. आणि ही बघा माझी कोरफड किती सुंदर आली. हे काय होतं, सगळे जळून जाते आणि परत अशी नव्याने फुटते. सगळं म्हणजे मस्त फुटलेली. बघा हे आळूचे पानं केवढी मोठी मोठी झाले आहेत. पण इथली आळू आम्ही घेत नाही खायला. मस्त पाणी चांगलं बोरचं पाणी पडतं इथं. पण इथंच कपडे ही धुती ना मी, त्याच्यामुळं इथलंच पाणी उडतं त्याच्यावरती. त्याच्यामुळं नाही करत मी, तिथली आळू घेतच नाही आहे. तर असं काळं किट्ट झालं आहे अंधार. हे बघू शकता तुम्ही, खूप अंधार पडला आहे. आणि हे आमचे 2 वासरं बघा कसे खातात. हे ह्याच्यापेक्षा 2-3 दिवसाचं हे मोठं आहे आणि हे छोटं आहे. अजून ह्यांची शिंगं जाळायच्यात, शिंगं जाळली नाही आहेत ह्यांची. तर आत्ता शिंगं जाळायला बोलवणारच आहे डॉक्टरांना. उद्या किंवा परवा दिवशी फोन करावाच लागेल, बोलावंच लागेल.
जास्त दिवसांचं झाल्यावरनं पण परत त्रास होतो शिंग जाळायला. त्यांना पण वेदना जास्तच होत असतील नाही का. हे बघू शकता. आणि हे रोडच्या कडेलाच आम्ही बांधलेले आहेत गाया. तर हो का, हिचं पण चाललंय खाण्यावर ताव मारते चांगला. फुल वॅटिंग चालू आहे तिची. तर ही पण आमची घरचीच कालवड आहे. आत्ता 2 महिने झालेत तिला लावली आम्ही. बघू शकता का, खाण्यावरच लक्ष आहे सगळं. आणि हे आहे आमचा शंभू राजे. हे आहे शंभू. बघा मोठा झाला आता शंभू. शंभू पण खातोय. त्याला टप्पामध्ये ठेवली कुटी. तर हे बघा केवढा झाला शंभू. खूप दिवस झालं व्हिडिओच नाही घेतला त्याचा नाही का. छोटा होता त्यावेळेस घेत होती व्हिडिओ. छोटा होता त्यावेळेस लई क्यूट दिसायचा. ए शंभू, शंभू, शंभू. आणि आत्ता काय झाले माहिती का, सगळ्या बाहेरच्या गुरांना आमच्या इतकं गोचिड झालेत ना, खूप गोचिड झाल्यात. शंभूला सुद्धा झाल्यात गोचिड. तुम्हाला दिसत पण असतील व्हिडिओमध्ये. हे बघा काळे काळे दिसतात ना, ते डाग पडल्यागत हे गोचिडच आहेत. खूप झालेत. 2 वेळा इंजेक्शन करून झालेत त्यांना, आणि तरी पण गोचिड झालेत. तर चला म्हटलं आता त्यांना औषधं सांगणार आहे आणायला गोचिडांचं. मग गोचिडांचं औषध लावलं म्हणजे नाही का. आणि हे आहे आमचं घर आहे. ह्या पत्र्याच्या खोल्या दिसतात ते आमच्या आहेत. आणि ह्या आहेत ते आमच्या जाऊबाईंचं आहे. ह्या गुरांना गोचिड नाहीत. आतमधल्या गुरांना अजिबात गोचिड नाहीत. आणि त्या बाहेरल्या गुरांना गोचिड झाल्यात खूप. आणि हे बघा आमच्या कोंबड्यांना कशी सवय आहे बघा. कोंबड्यांना 2 जाळ्या असताना पण कोंबड्या जाळीत बसत नाहीत. हो काय, इथं एक जाळी आणि इथं एक जाळी. तर इथं कोंबड्या बसतात सगळ्या वरती हे का. बघा कशा वरती बसल्यात कोंबड्या. तर माझ्या चॅनलला कोणी नवीन जर असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर गुड नाईट.